ज्या विशिष्ट जातीला हे आरक्षण जात आहे त्या विशिष्ट जातीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला त्रिसूत्री कार्यक्रम दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचे कटाक्षाने आणि प्रामाणिकपणे पालन केलेलं आहे. त्यामुळे ते गुणवत्तेमध्ये आणि शिक्षणामध्ये पुढे आहे. तर ज्यावेळेस मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कुठेही ओबीसी समाज हा तयार नव्हता, त्याला माहिती नव्हतं की काय आहे अदर बॅकवर्ड क्लास. आजही बऱ्याच अंशी अशी परिस्थिती आहे की ओबीसीला आपण ओबीसी आहोत, आपण शूद्र आहोत, अदर बॅकवर्ड क्लास आहोत असं मानायला ते तयार नाहीत आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराने, कुठल्याही खासदाराने, कुठल्याही आदिवासीतल्या अभ्यासकाने या निर्णयावर अद्यापर्यंत कुठल्याही कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही आहे. कारण बाबासाहेबांची भूमिका ही अशी होती की आरक्षण, राखीव जागा तर राजकारणात असतील, नोकरीतील असतील, या अस्पृश्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न मी कोणत्याही दुसऱ्या माणसाच्या इच्छेवर सोपवणार नाही. तो इतना आसानी से और इतने हल्के से इस डिसीजन को लेना ठीक नहीं होगा, क्योंकि मुझे ऐसा लग रहा है एक तरीके से ये ज़बरदस्त अटैक है रिजर्वेशन. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब में सब क्लासिफिकेशन हो और मोस्ट बैकवर्ड को ज़्यादा प्रेफरेंस दो, जो थोड़े से एडवांस है उसको कम दे दो, क्रिमिनल ले आओ, इकोनॉमिक क्राइटेरिया ले आओ, एक जनरेशन के लिए रखो, एक ही बार रिजर्वेशन दे दो. इनएफिशिएंसी आधार के ऊपर रिजर्वेशन अच्छा नहीं. अल्टरनेटिव पॉलिसी कुछ लाओ कास्ट के बजाय. तो आप देखेंगे कि कोई ऐसा पहलू बचा नहीं है जिसके ऊपर उन्होंने एक तरीके से क्रिटिसाइज नहीं किया, अटैक नहीं किया और रिजर्वेशन के खिलाफ बात नहीं की. उस भाईचारे भूमिका में उन्होंने ये बात की कि देखिए भाई, कॉन्स्टिट्यूशन ये चाहती है, कॉन्स्टिट्यूशन का मैंडेट ये है कि रिजर्वेशन के तहत सबको समान संधि मिले. रिजर्वेशन में जो सबकास्ट आती है, जो ट्राइबल आते हैं, उनको सबकास्ट जो है और सब ट्राइब जो है सबको फायदा हो. आरक्षण परिषदेची प्रास्ताविक भूमिका प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर विकास जांभूळकर सर, सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष. आजचा जो विषय आहे तो अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भात आहे. मागच्या 1 तारखेला, आता 1 महिना झाला, मागच्या 1 तारखेला आदरणीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब या जातींमध्ये किंवा या वर्गामध्ये परत वर्गीकरण करता येऊ शकतं अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्याचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत आणि संपूर्ण भारत या सब क्लासिफिकेशनचा जो निर्णय झालेला आहे त्याचा या समाजावर काय प्रभाव पडणार आहे, एकंदरीत ह्या संपूर्ण वर्गावरच काय प्रभाव पडणार आहे याबाबतचं चिंतन सातत्याने करत आहे. या सब क्लासिफिकेशनची भूमिका जी आहे त्याचं उद्गम स्रोत 4 ठिकाणावरून होताना दिसतं. पहिला आहे द पंजाब शेड्यूल कास्ट अँड बॅकवर्ड क्लासेस रिझर्वेशन इन सर्व्हिसेस ॲक्ट, ज्याच्यामध्ये 50% वर्गीकरण करून बाल्मिकी आणि मजहबी सिखांसाठी आणि इतर 50% जो आहे तो इतर शेड्यूल कास्टसाठी अशा पद्धतीचं वर्गीकरण करण्यात आलं. दुसरं जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ हरियाणाने जे नोटिफिकेशन काढलं त्यामध्ये त्यांनी ब्लॉक ए आणि ब्लॉक बी अशा पद्धतीचं वर्गीकरण केलं आणि त्यामध्ये ब्लॉक बी मध्ये चमार, जातिया चमार, राहागर्स, रामदासियास आणि रविदासियास
अशा प्रकारच्या जातींसाठी त्यांनी 50% रिझर्वेशन ठेवलं आणि ब्लॉक ए साठी 50% रिझर्वेशन ठेवलं, ज्याच्यामध्ये इतर जाती आहेत. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये सुद्धा एक कायदा समोर आणण्यात आला. द तामिळनाडू अरुंधतियार्स स्पेशल रिझर्वेशन ऑफ सीट्स इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स including private educational institutions and of appointment of post in services under state within the reservation for the Scheduled Caste Act 2009 अशा पद्धतीचा कायदा तामिळनाडूमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये 16% जागा जे आहे ते अरुंधतियार्स या जातींसाठी रिझर्व करण्यात आलं. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आंध्र प्रदेश शेड्यूल्ड कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ॲक्ट 2000 अशा पद्धतीचा कायदा आला, जो चॅलेंज झाला आणि जो चेन्नैया या खटल्याच्या याच्यामध्ये आपल्याला रेकग्नाइज आपल्याला होताना दिसतो. चेन्नैयाच्या खटल्यामध्ये सब क्लासिफिकेशन ची जी भूमिका जे या कायद्यांच्या माध्यमातून आली होती त्याचा विरोध झाला आणि सब क्लासिफिकेशन निरस्त करण्यात आलं. पण परत त्याचं अपीलमध्ये 5 जज कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार झाला आणि मग 7 जज कॉन्स्टिट्यूशन बेंचच्या समोर हा संपूर्ण खटला परत आपल्यासमोर होताना दिसते आणि ज्याचं निकाल DY चंद्रचूड जे चीफ जस्टिस आहेत त्यांच्या बेंचनी लावलं. हा 7 जजेसचा जो बेंच आहे त्यांनी हा निकाल आपल्यासमोर आणला. या बेंचच्या समोर फक्त एकच मुद्दा होता, तो मुद्दा होता म्हणजे सब क्लासिफिकेशनचा. आणि सब क्लासिफिकेशन करता येऊ शकतं का या प्रश्नावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलेली आहेत आणि त्याच्या बाजूनी त्यांनी आपलं निर्णय दिला आहे. म्हणजे की शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब यांच्यामध्ये सब क्लासिफिकेशन करता येतं आणि त्याचे ग्राउंड्स त्यांनी तयार केले. ते करत असताना जर एक थोडासा सरासरी जर आपण एक जो बेंचचा कंपोजिशन आहे आणि त्यांनी कोणकोणत्या प्रश्नावर हात घातलं जर याचा एक अंदाजा घेतला तर आपल्याला आयडिया येईल की नेमकं काय होत आहे बेंचमध्ये. 6 वेगवेगळी ओपिनियन्स आली आणि या 6 ओपिनियन्समध्ये द चीफ जस्टिस wrote on behalf of himself and Justice Manoj Mishra. Justice Gavai and Pankaj Mittal authored separate concurring judgments. Justice Vikram Nath and Justice S.C. Sharma authored opinion agreeing with CJI and Justice Gavai. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वेगवेगळ्या पद्धतीने ओपिनियन्स या बाजूनी होताना दिसले आणि फायनली जस्टिस बेला त्रिवेदी जी आहे त्यांनी डिसेंटिंग जजमेंट दिलं, म्हणजे विरोधाचा जजमेंट दिला. द चीफ जस्टिस DY चंद्रचूड यांनी उपवर्गीकरणाच्या फेवरमध्ये आपला निकाल दिला आणि ते करत असताना त्यांनी सब क्लासिफिकेशन कोणत्या आधारावर करता येतं आणि आर्टिकल 14 त्याच्यामध्ये जे निकष तयार झाली, ज्या डॉक्टरीन्स तयार झाल्या, डॉक्टरीन ऑफ क्लासिफिकेशन झाला आपण म्हणूया, त्या डॉक्टरीन ऑफ क्लासिफिकेशनचा उपयोग करून त्याला रॅशनली जस्टिफाय करता येतं या आधारावर सब क्लासिफिकेशनची भूमिका घेतली. त्याच्या विरोधात जे डिसेंटिंग जजमेंट होतं त्या डिसेंटिंग जजमेंटमध्ये जस्टिस बेला त्रिवेदी यांनी आपलं ओपिनियन दिलं की असं करता येत नाही, कारण की शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईब हा एक वर्ग आहे असं आपल्याला मांडता येईल, कारण की अशा पद्धतीचं वर्गीकरण पार्लमेंट करत नाही आणि अशा पद्धतीची सेपरेट लिस्ट जी आहे हे लिस्ट प्रेसिडेंटच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून बाहेर आलेली नाही. या भूमिका ही जी टेक्निकल भूमिका आहे या टेक्निकल भूमिकेच्या आधारावर त्यांचं म्हणणं हे आहे की याचं उपवर्गीकरण करणं हे अनकॉन्स्टिट्यूशनल ठरेल. सध्याच्या काळात आपण बघतो आहे
की अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण या बाबतीमध्ये बऱ्याच चर्चा आयोजित केल्या जात आहेत, वारंवार आयोजित केल्या जात आहेत आणि ते का होत आहेत? मागील 10 वर्षापासून हे होत आहे. आपण जर बघितलं तर आरक्षण जे आहे ते कमी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण जर बघितलं तर मायनॉरिटी कॉलेजेस जेव्हापासून सुरुवात झाली, बरेचसे मायनॉरिटी कॉलेजेस सुरुवात झालेले आहेत, म्हणजे हिंदी मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, हिंदू मायनॉरिटी कॉलेजेस यासाठी बनवल्या गेली की मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये आरक्षण भरण्याची गरज नसते. बरं, त्यांना नियम काय लागू आहे मायनॉरिटी कॉलेजेसला की ज्या मायनॉरिटी कॉलेजचं ज्या मायनॉरिटीचं कॉलेज असेल त्या समाजाचं 50% ॲडमिशन तिथे झालं असलं पाहिजे. विद्यापीठांनी किंवा शासनाने त्या कॉलेजमध्ये 50% ॲडमिशन त्यांच्या त्या मायनॉरिटीचे ॲडमिशन होते की नाही याची चाचपणी केली पाहिजे. एक समिती त्यांनी गठीत केली पाहिजे. पण असं कधीही होत नाही की त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन 50% आरक्षण किंवा 50% त्या मायनॉरिटी कॉलेजच्या मायनॉरिटी समाजातले लोक ॲडमिशन करतात की नाही याची कधी चाचपणी केल्या जात नाही. तर मायनॉरिटी कॉलेजमुळे आरक्षण कमी झालेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं तर रोस्टर बदलण्याचं काम करत आहेत. त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट वाईज आरक्षण होते ते सब्जेक्ट वाईज आरक्षणसुद्धा कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे आज सब्जेक्ट वाईज आरक्षण फक्त तुम्हाला सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिसते, पण स्टेट युनिव्हर्सिटीच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज आरक्षण दिसत नाही. आणि ते त्यांना ते जे आरक्षण आहेत त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे. कुठल्याही विषयामध्ये कुठल्याही समाजाचं आरक्षण आपल्याला देता येतं. तर रोस्टर बदललेलं आहे, त्यामुळे आरक्षण कमी झालेलं आहे. आणि आता खाजगी विद्यापीठं येत आहेत. खाजगी विद्यापीठामध्ये आरक्षण संपलेलं आहे, कारण खाजगी विद्यापीठामध्ये आरक्षण नाही आहे. आणि आता नवीन विषय आपल्यासमोर आलेला आहे की अनुसूचित जाती जमातीचं वर्गीकरण. आता मी आपल्यासमोर माझ्या या 2 मिनिटाच्या भाषणामध्ये किंवा 5 मिनिटाच्या भाषणामध्ये 2 प्रश्न उपस्थित करणार आहेत. आता मी त्या आरक्षणाला या जातीच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणामुळे आपलं जे संविधान आहे त्याच्यावर काही इफेक्ट होतो आहे का, आपल्या समाजावर काही इफेक्ट होतो आहे का, या टेक्निकल गोष्टीमध्ये मी जाणार नाही. पण मी काही 2 प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करणार आहे व माझं भाषण संपवणार आहे. आता हे आरक्षणाचे वर्गीकरण का करण्यात आलेलं आहे याचे 2 मुद्दे आहेत. शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोहोचत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे SC ST मध्ये शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण पोहोचत नाही आणि फक्त एक विशिष्ट जातीचे लोकच हे आरक्षणाचा फायदा घेत आहेत, हे त्यांचं म्हणणं आहे. काही विशिष्ट जातीचे लोक याचं आरक्षण घेत आहेत. आता मला एक सांगा की ज्या विशिष्ट जातीचे लोक हे आरक्षण घेत आहेत त्यांची गुणवत्ता नाही आहे का? त्यांची गुणवत्ता नसेल आणि ते आरक्षण घेत असतील तर मग आपण हे म्हणू शकतो की बा ते आरक्षण त्यांनाच जात आहे किंवा विशिष्ट जातीला आपण देत आहोत. याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे, ज्या विशिष्ट जातीला हे आरक्षण जात आहे त्या विशिष्ट जातीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला त्रिसूत्री कार्यक्रम दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचे कटाक्षाने आणि प्रामाणिकपणे पालन केलेलं आहे. त्यामुळे ते गुणवत्तेमध्ये आणि शिक्षणामध्ये पुढे आहे. आणि जर आपण शिक्षणामध्ये म्हणा किंवा नोकऱ्यांमध्ये आरक्षण देताना SC ST मध्ये कुठेही भेदभाव केला जात नाही. गुणवत्तेमध्ये तुम्ही पुढे असाल तर तुम्हाला ॲडमिशन मिळते, तुम्हाला नोकऱ्या मिळतात. आणि जर तुम्ही एम्प्लॉयबिलिटी पाहिली तर ज्या जातीचे लोक म्हणतात की आम्हाला आरक्षण मिळालं नाही त्यांची एम्प्लॉयबिलिटी आहे. बघायला पाहिजे, गव्हर्नमेंटनी, शासनाने बघायला पाहिजे की त्यांची एम्प्लॉयबिलिटी आहे की नाही. ठीक आहे. तर आपल्यापुढे हा प्रश्न येतो की गुणवत्तेनुसार जर ॲडमिशन किंवा नोकऱ्या मिळत असतील तर आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचं काय कारण आहे? दुसरी गोष्ट आहे, वर्गीकरण करताना तुम्ही अ ब क ड हे वर्गीकरण करणार आहात. ठीक आहे. आता मला सांगा, अ ब क ड वर्गीकरण ठरवताना कुठले निकष तुम्ही लावणार आहात? त्याच्यावर काही चर्चा झाली आहे का की असे आम्ही निकष लावणार आहात की अ मध्ये ही जात, ब मध्ये ही जात, क मध्ये ही जात, ड मध्ये ही जात? आणि जर तुम्ही हे निकष लावले की अ मध्ये 7%, ब मध्ये 5%, 2%, 3% असे जर तुम्ही निकष लावले तर कुठल्या निकषाच्या आधारावर लावताय, कुठल्या नियमाच्या आधारावर लावत आहात? आणि जर हे करत असाल तर इंटरचेंजेबिलिटीचा जो रूल आहे NT कॅटेगरीमध्ये जसा लावला जातो की NT Aचा कॅन्डिडेट मिळत नसेल तर NT B ला जातो, NT Bचा मिळत नसेल NT A ला जातो,
NT-Cचा कॅन्डिडेट मिळत असेल NT-Dला जातो, डीच्या सीला जातो. एकमेकांचं इंटरचेंजेबिलिटी आहे. तर हा इंटरचेंजेबिलिटीचा रूल तुम्ही लावणार आहात का जर अबकट वर्गीकरण केलं तर? त्याच्यावर आपण काहीच विचार केलेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये क्रिमी लेअरची गोष्ट आलेली आहे की क्रिमी लेअर लावायला पाहिजे. मग तुम्ही क्रिमी लेअर लावत असाल तर ज्यांना तुम्ही क्रिमी लेअर लावताय त्या जातीच्या लोकांना तुम्ही ओपनमध्ये नोकऱ्या देणार आहात का? आपण बघतोय की ओपनमध्ये जर SC STच्या लोकांनी अप्लाय केलं तर त्यांना त्या मोठ्या पदावर जाऊच देत नाही. सिंगल आयसोलेटेड पोस्टवर आपल्याला ते सिलेक्ट करतच नाही. मग सिंगल आयसोलेटेड पोस्टवर तुम्ही ती पोस्ट ओपन ठेवत असाल तर त्या पोस्टवर तुम्ही जे क्रिमी लेअर म्हणताय, जे ओपन म्हणताय, तिथे तुम्ही आम्हाला प्राधान्य द्यायला पाहिजे. असं होत नाही आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की हे सर्व करताना जातीचं वर्गीकरण करा, क्रिमी लेअर लावताना तुम्ही सर्वप्रथम जनगणना करावं, त्या समाजातील जनगणना करावी. मित्रांनो, आताच जसं सांगितलं त्या पद्धतीनं SC STच्या मध्ये उपवर्गीकरण करण्याचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला तर त्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात लक्षात घेतली पाहिजे. मला असं वाटते की 2004 नंतर EV चिन्नया आयोगाने ज्या समाजाला SC STमध्ये एकजिनसी किंवा एकसंध असं नाही म्हटलं 5 जजच्या न्यायाधीशांनी, आणि अशी काय परिस्थिती आता नेमकी या 2 दशकामध्ये झाली की कुणाचीही कुठेही मागणी नसताना हा निर्णय घेण्यात आला. म्हणजे यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि देशाचं सरकार, शासन, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशी भूमिका तर वठवत नाही ना. असे अनेक प्रश्न देशभरामध्ये जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये असणारा जो प्रवर्ग आहे, जे लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये ही साशंकता निर्माण होत आहे की कुणीही अशी मागणी केली नसताना देशामध्ये ही जी पार्श्वभूमी आली 2024ला जे नुकतंच सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमधून सक्षम असा विरोधी पक्ष आपल्या सर्वांच्या, म्हणजे जे बाबासाहेबांनी सांगितलं की 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू, या पब्लिक कन्सायन्स, सार्वजनिक नीतिविवेकाचा, संविधानिक नीतिमत्तेचा उपयोग करून या देशातले जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि काही अंशी जे पुरोगामी OBC आहेत, मायनॉरिटी आहेत, त्यांनी हा निर्णय घेतला सार्वजनिक नीतिविवेकाचा. आणि या देशामध्ये जे एककल्ली चाललं होतं, लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही लादण्याचा जो प्रयत्न होता त्याला कुठेतरी आळा बसण्याचं काम या निवडणुकीमधून झालं. आणि त्यांना असं वाटलं आता की काय हा जो वर्ग आहे, हा जो प्रबुद्धतेकडे जाणारा वाटचाल करणारा हा वर्ग आहे, हा जर वर्ग असाच पुढे जात राहिला तर या देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी तो सातत्यानं जो धडपडत आहे, कितीही कठीण परिस्थिती असली तरीसुद्धा तो जे काम ज्या पद्धतीनं करत आहे, शेवटच्या तळागाळातल्या माणसाप्रती त्याच्यामध्ये प्रचंड अशी करुणा असल्यामुळं, संवेदनशील असल्यामुळं हा माणूस कुठलीही परिस्थिती असो. मग तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर ज्यावेळेस मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कुठेही OBC समाज हा तयार नव्हता, त्याला माहिती नव्हतं की काय आहे अदर बॅकवर्ड क्लास. आजही बऱ्याच अंशी अशी परिस्थिती आहे की OBCला आपण OBC आहोत, आपण शूद्र आहोत, अदर बॅकवर्ड क्लास आहोत असं मानायला ते तयार नाहीत आहे. परंतु हा जो प्रबुद्ध झालेला इथला महाराष्ट्रातला आणि देशभरातला वर्ग आहे, यांनी तन मन धनाने आपलं रक्त सांडवून या देशामध्ये OBCंकरता असलेल्या मंडल आयोगासाठी प्रामाणिकपणे काम केलं. असा प्रचंड करुणाशील असलेला माणूस उपवर्गीकरणाच्या वेळेस हा जो निर्णय आला, शेड्यूल कास्टमधल्या महाराष्ट्रातल्या 59 जाती आणि देशभरातल्या जवळपास 1250 जाती, शेड्यूल ट्राईबमधल्या देशभरातल्या 750 जवळपास जाती आणि महाराष्ट्रातल्या 59 जाती, याच्यामध्ये काहीच जातीच्या लोकांना फक्त लाभ झालेला आहे असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये दिसून येतं. मला असा प्रश्न करायचा आहे की केवळ 75 वर्ष झाली, हजारो वर्ष ज्या समाजाला तुम्ही शिकूच दिलं नाही, ज्ञानबंदी, सगळ्या रोटीबंदी, सगळ्या प्रकारच्या बंदी आणून तुम्ही त्यांना मूळ शिक्षणापासून वंचित नाही केलं.
तर या देशाला तुम्ही समृद्ध होण्यापासून सुद्धा वंचित केलं आहे. हजारो वर्षाच्या गुलामीतून बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्प्रयासानं या देशातले जे जे महामानव त्या त्या काळामध्ये झाले, अगदी चारवाका बुद्धापासून तर अलीकडच्या गाडगेबाबापर्यंत, यांनी जो स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांसाठी, या मानवी मूल्यासाठी, या संविधानिक मूल्यांसाठी जो आपापल्या काळात संघर्ष केला, त्याचं प्रतिबिंब आपल्या भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी तयार करून ते टाकलं. आत्ता कुठे संधी अजूनही कुठल्याही असे अनेक सेक्टर आहे, जसं आता कुणीतरी उल्लेख केला की 95% फक्त ऑर्गनाइज सेक्टर आहे आणि 5% ऑर्गनाइज सेक्टर आहे आणि 95% खाजगी आहे. आणि 1991 पासून जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आल्यानंतर या देशामध्ये हळूहळू पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असो किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असो, या सगळ्यामधून नोकऱ्या कमी होत गेल्या. आणि मग असं असताना जिथं अजूनही 100% प्रतिनिधित्व मिळालं नाही, मूळ जो विषय आहे जातीय जनगणनेचा, जातीय जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची जनगणना केल्या जाते, पण 2011चा अजूनही रिपोर्ट तो सरकारकडे असूनही त्याच्याविषयी अजूनही काही उलगडा झालेला नाही. आकडेवारी एम्पिरिकल डेटा असं जेव्हा म्हणतो, अनुभवजन्य शास्त्रीय शुद्ध डेटा जो आहे तो जर लोकांमध्ये उपलब्ध करून दिला असता तर उपवर्गीकरणाच्या निर्णयाबाबत लोकांना कळलं असतं की काय आहे नेमकी परिस्थिती. तर आमंत्रित करते माननीय प्रभू राजगडकर सर, प्रसिद्ध कवी, लेखक आणि विचारवंत, आणि सरांचा नुकताच परिवर्तनाच्या वाटसरूमध्ये झारखंडच्या कवयित्री जसिंता केरकट्टा यांच्या कवितांचा अनुवाद, अत्यंत मार्मिक असा अनुवाद आहे, तो प्रसिद्ध झालेला आहे. मित्रांनो, हा जेव्हा निर्णय आला आणि निर्णय वाचल्यामध्ये एक क्षण मलाही वाटलं की बरोबर आहे. आणि मग या निर्णयाच्या अनुषंगाने मग वृत्तपत्रामध्ये अनेक लोकांचे लेख येऊ लागले. यूट्यूब चॅनल्सवर अनेक ज्येष्ठ जे पत्रकार आहेत त्यांच्या चर्चा होऊ लागल्या. समाजामध्ये काम करणारे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते अनेक वृत्तपत्रामध्ये, नियतकालिकामध्ये लेख लिहू लागले. आणि जसं या सगळ्या याच्या खोलामध्ये जेव्हा जायचा विचार केला किंवा जायला लागलो की वाचायला लागलो नेमकं काय, एक क्षण वाटून गेलं होतं की नाही बरोबर आहे बा, हे असं हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं बरोबर आहे, हे उपवर्गीकरण केलं पाहिजे आणि मागे राहिलेलं पुढे नेलं पाहिजे. काही वाक्य असे असतात की मागे राहिलेला पुढे नेलं पाहिजे. अनेक अशी वाक्य असतात की जे आपल्याला एकदम आकर्षित करतात, म्हणजे चटकन आपल्या डोळ्यासमोर पडतात की हो बरोबर आहे, मागे जे राहिले त्याला पुढे नेलं पाहिजे. हे असे जे निर्णय येतात, अनेकदा या निर्णयाच्या बाबत फार आपण कधी एकदम इमोशनल होऊन जातो आणि त्याच्या खोलात न जाता आपण लगेच समर्थन करतो किंवा लगेच विरोध करतो. दोनच बाजू असतात, एक तर लगेच विरोध, एक कडकडीत विरोध किंवा कडकडीत समर्थन. पण मित्रांनो, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 2024पर्यंतच्या निवडणुकीचा एक इतिहास आपण आपल्या डोळ्यासमोरून घातला पाहिजे आणि मला वाटतं याच्यावर एक अभ्यास झाला पाहिजे. पहिली सार्वत्रिक निवडणूक ते 2024पर्यंतची निवडणूक आणि भारतीय संविधान आणि बदलतं राजकारण, असा काहीतरी कोणीतरी एक अभ्यास केला पाहिजे, कारण हे गरजेचं आहे. मला या निर्णयाच्या निमित्ताने बशीर बद्रच्या काही ओळी आठवल्या. आता ते का आठवल्या मला माहीत नाही, तुम्ही बघा. लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में, और जाम टूटेंगे इस शराब खाने में, मौसमों के आने में मौसमों के जाने में, हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, उम्र बीत जाती है दिल को दिल बनाने में, फाख्ता की मजबूरी ये भी कह नहीं सकती,
कौन सांप रखता है उसके आशियाने में. आता हा साप कोणाच्या आशियात कोण ठेवला आणि का ठेवला हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. या सगळ्या निर्णयामागे किंवा हा जो निर्णय आला आणि 1 महिना झाला त्याच्यावर खूप चर्विचर्वण होत आहे. परवाच थोरात सरांचं एक मला वाटते आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक भाषण झालं, यूट्यूबवर ते उपलब्ध आहे. आणि विशेषतः या निर्णयाच्या निमित्ताने देशातील अनुसूचित जातीचे लोक म्हणजे शेड्यूल कास्ट हा वर्ग प्रकर्षाने याच्यामध्ये विरोध करायला आणि तातडीने विरोध करायला आणि त्याच्यामध्ये चर्चेसाठी आणि घनघोर चर्चेसाठी पुढे येत आहे देशभरात. पण तो अजूनही देशभरातल्या कुठल्याही आदिवासी नेत्याचं किंवा आदिवासी कार्यकर्त्याचं किंवा आदिवासीतल्या अभ्यासकाचं याच्यावर कुठलंही भाष्य आल्याचं मला तरी दिसलं नाही किंवा मला तरी वाचनात आलेलं नाही, कुठल्या पुढाऱ्याचं सुद्धा. म्हणजे हे बघा, हे अधोरेखित करण्यासारखे आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराने, कुठल्याही खासदाराने, कुठल्याही आदिवासीतल्या अभ्यासकाने या निर्णयावर अद्यापर्यंत कुठलंही कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही आहे. जर केलं असेल तर मला माहिती नाही, कारण मी गेल्या 1 महिना जे वाचतो आहे, ऐकतो आहे, पाहतो आहे, कुठल्याही आदिवासी विचारवंतांनी यावर कुठलंही भाष्य महाराष्ट्रात तरी केल्याचं दिसत नाही. का झालं असेल असं? कारण प्रकर्षाने चर्चा अशी होत आहे, ज्या पंजाब शासनाच्या संदर्भात जो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केस होती आणि त्याच्यामध्ये रामदासी आणि ते मजहबी वगैरे सिख जे आहेत SC समूहाच्या संदर्भातला तो निर्णयासाठी होता. आणि त्यामुळे त्याची स्वाभाविकपणे अनुसूचित जमातीच्या शेड्यूल कास्ट लोकांमध्ये याची चर्चा जी आहे जोराने होणं स्वाभाविक आहे. त्याचा दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या काही ज्या जाती आहे, काही जाती त्याला विरोध करत आहे. ह्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा बरोबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे अशी मागणी होऊ लागली. कालच्याच की परवाच्याच लोकसत्तामध्ये गौनारकर नावाच्या एका माणसाचा एक आर्टिकल आहे, आपण वाचा. त्यांनी म्हटलेलं आहे की 1 महिना झाला आणि 1 महिना झाल्यानंतर गौनारकर उपवर्गीकरणावर आक्षेपांना उत्तरे आहेतच, असं त्याचं लेखाचं शीर्षक आहे. आपण वाचा. अनेक यूट्यूबवर मातंग समाजातील काही लोक, ते किती शिक्षित आहे विद्वान आहे मला माहिती नाही, पण त्यांच्या टोकाची भूमिका घेऊन या निर्णयाचं स्वागत करताना दिसत आहे. हे असं का होते? असं होण्याला काय कारण आहेत? या देशातली जात व्यवस्था, या देशामधली सामंती जात व्यवस्था आणि या जात व्यवस्थेनी 78 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरसुद्धा या जात व्यवस्थेने आपली वज्रमूठ जी आहे अद्यापपर्यंत सैल केलेली नाही, असा त्याचा दुसरा अर्थ निघतो, असं मला स्वतःला व्यक्तीच्या वाटते. कारण आपण फुले, शाहू, आंबेडकर या ज्या तत्वव्यूहाचे लोक आहोत, आपण सातत्याने म्हणतो की जाती अंताची लढाई आपण लढली पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा डिकास्ट हा सांगितलं. तो प्रसिद्ध निबंध आपल्याला माहीत आहे, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, सगळ्यांनाच माहीत आहे. जे 1936चा तो निबंध, त्याच्यावर अजूनही लोक PhD करतात, अजूनही त्याची उदाहरणं दिल्या जाते. आणि 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्षानंतरसुद्धा हे जात व्यवस्थेची साखळी तुटण्याऐवजी ही अधिक प्रबळ का झाली, अधिक मजबूत का झाली आणि ही कोण केली, असं व्हायला कारण काय आहे? 2014च्या निवडणुकीनंतर या देशाचं राजकीय, सामाजिक
एकूणच बदललेलं चित्र 19 आणि 20 मार्च 1927ला महाडचा धर्मसंघर्ष झाला, महाडचा ऐतिहासिक सत्याग्रह झाला आणि या सत्याग्रह प्रसंगी आपल्या समाज बांधवांना, सत्याग्रहींना संबोधित करताना बाबासाहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणातील बाबासाहेबांचा एक मुद्दा असा होता की अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेला जो समाज आहे त्या समाजाने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काय करायला पाहिजे, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी कशाचा अंगीकार केला पाहिजे, कशाचा स्वीकार केला पाहिजे. एक बाब होती शेतीची. मग अस्पृश्य समाजाने शेती करायची काय? मग शेती करण्यासाठी जे भांडवल लागणार असेल, परचेस करण्यासाठी म्हणा, अन्य कारणासाठी म्हणा, तुम्ही निर्धन आहात, तुमच्याजवळ पैसा नाही, त्याच्यामुळे तुम्ही शेती करू शकणार नाही. मग तुम्ही व्यवसाय करायचा का, काही उद्योगधंदा करायचा का? तो तुमचा चालू शकणार नाही, कारण या देशातील जाती व्यवस्था तो तुम्हाला करू देणार नाही. मग काय करायचं? तिथे बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही पांढर पेशा स्वीकारला पाहिजे. पांढर पेशा स्वीकारला पाहिजे म्हणजे काय? की तुम्ही शासनाच्या नोकरीमध्ये गेला पाहिजेत, तुम्ही नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी मग तेव्हापासूनच या लोकांच्या मनामध्ये त्या पेशाविषयी एक प्रकारे आपुलकीची भावना म्हणा किंवा आस्था निर्माण केली आणि त्या दिशेने प्रयत्नसुद्धा बाबासाहेबांनी सुरू केले. 1919ला साऊथ बरो कमिशन भारतात आलं. या साऊथ बरो कमिशनला त्याची मुलाखत घेण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी झालेत आणि त्यांनी निवेदन दिलं. त्यांचा हा पहिला प्रयत्न आपण म्हणूया. 1920ला आपल्या या नागपुरात अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव असणारे एक सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल रामजी शिंदे, मोठं नाव आहे, त्यांनी एक परिषद त्यांच्या वतीने आयोजित केली होती आणि बाबासाहेब 1920ला त्या दिवशी त्या नागपूरच्या परिषदेत आले होते. आणि मला वाटतं की बाबासाहेबांची कदाचित नागपूरची ती पहिली भेट असावी. विठ्ठल रामजी शिंदेंनी अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे आणि त्यांचे प्रतिनिधी कायदे मंडळामध्ये गेले पाहिजेत ही भूमिका घेताना असं सांगितलं की अस्पृश्यांचे कायदे मंडळात जे प्रतिनिधी जातील किंवा आपल्याला पाठवायचे आहेत त्याची निवड कोणी करावी? सध्या जे असेंब्लीमध्ये मेंबर्स असतील त्यांनी ती निवड करावी. मतदानाचा अधिकारही ज्यांना मिळवायचा आहे तो अधिकार कोणाला दिला गेला पाहिजे? त्या परिषदेमध्ये अशी भूमिका घेण्यात आली की ज्या अस्पृश्याचं वर्षाचं 144 रुपये उत्पन्न असेल, म्हणजे महिन्याचं 12 रुपये, अर्थात त्यावेळेचे 12 रुपये म्हणजे मोठी रुपयाची किंमत त्यावेळेस खूप होती, ते आपण सर्व जाणता, त्यांना तो मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. बाबासाहेबांनी त्याला विरोध केला. आम्ही आमचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार अन्य समाजातील लोकांना देणार नाही. आमच्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, त्याच्यामुळे उत्पन्नाची कोणतीही अट मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी त्यांच्यावर लादता कामा नये. आणि बाबासाहेबांची मागणी तेव्हापासून साऊथ बरो कमिशनला निवेदन देण्याच्या त्या घटनेपासून अस्पृश्य समाजाचा आणि हिंदू धर्माचा अर्थार्थी काही संबंध नाही, त्यांच्यात परस्परांशी काही व्यवहार होत नाही,
काय देवाणघेवाण होत नाही, विचारांची देवाणघेवाण जाऊ द्या, दुसरे कोणत्याही प्रकारचे संबंध त्यांच्यामध्ये नाहीत. हा वेगळा स्वतंत्र गट आहे. म्हणजे या देशामध्ये ज्याप्रमाणे शीख, ख्रिश्चन, मुसलमान आणि त्यांच्या स्वतंत्र त्या गटाचं अस्तित्व मान्य करून इंग्रज सरकार त्यांना अधिकार देत होतं, सवलती देत होतं, तशाच प्रकारचा अस्पृश्यांचा सुद्धा एक स्वतंत्र गट आहे. आणि म्हणून ते स्वातंत्र्य त्यांचं ती मान्यता देऊन त्यांना सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. 1928ला सायमन कमिशन भारतात आलं. सायमन गो बॅक वगैरे त्याच्या विरोधामध्ये आंदोलन वगैरे झालं. त्यावेळेस बाबासाहेबांनी मात्र सायमन कमिशनची भेट घेतली आणि बाबासाहेबांनी सायमन कमिशनला दिलेल्या निवेदनात अस्पृश्य समाजासाठी राखीव जागांची, रिझर्वेशनची, मग त्या नोकऱ्यात असेल किंवा राजकारणात असेल, कार्यमंडळाचं असेल, हे कसं आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेसच्या वर्तमानपत्रांनी बाबासाहेबांनी दिलेल्या या निवेदनाच्या विषयावर स्वतःच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. त्यात काही वृत्तपत्रांनी अशी भूमिका घेतली, ते म्हणालेत की डॉक्टर आंबेडकर, तुम्ही एकीकडे समाजात समता प्रस्थापित झाली पाहिजे ही भूमिका घेता आणि दुसरीकडे अस्पृश्यांसाठी सवलती मागून, राखीव जागा मागून तुम्ही तर विषमता निर्माण करतात. आणि या आक्षेपाला उत्तर देणारा एक अग्रलेख बाबासाहेबांनी त्यावेळेस बहिष्कृत भारतात लिहिला. आणि त्या अग्रलेखात बाबासाहेब असं म्हणतात, त्या अग्रलेखाचं शीर्षक आहे समतेसाठीच ही विषमता. आणि त्यात बाबासाहेब असं म्हणतात की आमच्या मागणीला जे लोक विरोध करत आहेत ते का विरोध करत आहेत, त्यांच्यामध्ये काही तात्विक भूमिका वगैरे आहे असं नाही आहे. त्यांच्या विरोधाचं एकमेव कारण असं आहे की आरक्षणामुळे, राखीव जागांच्या तरतुदीमुळे हा मागासवर्गीय समाजातील माणूस ज्या उच्चवर्णीयांच्या हाती या देशाच्या समाज जीवनाची सर्व सूत्र एकवटलेली आहेत, त्यांची सुप्रीमसी प्रस्थापित झालेली आहेत, त्यांची एकाधिकारशाही प्रस्थापित झालेली आहे, त्या समाजाच्या मांडीला मांडी लावून हा असणार आहे. त्यांच्या त्या सत्तेमध्ये हा वाटेकरी होणार आहे या सवलतीमुळे. आणि तसं होता कामा नये, आपल्या सुप्रीमसीला कोणत्याही प्रकारे धक्का लागता कामा नये, म्हणून या आरक्षणाच्या धोरणाला विरोध होत आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस ही भूमिका मांडली. आणि आतापर्यंत आपण पाहतो अनेक ठिकाणी या आरक्षणाला अजूनही विरोध सुरूच आहे. प्रत्यक्षामध्ये याची अंमलबजावणी सुरू होण्यासाठी सर्वात मोठी घटना कारणीभूत ठरली ती राऊंड टेबल कॉन्फरन्सची. 1930-31ला राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली आणि त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती. पहिली गोलमेज परिषद 1930ला झाली. महात्मा गांधींचा आणि काँग्रेसचा त्या परिषदेवर बहिष्कार होता आणि 1930ला मात्र दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हे सहभागी झाले आणि तिथे बाबासाहेबांचा आणि महात्मा गांधींचा संघर्ष उडाला. स्वतंत्र मतदारसंघांची बाबासाहेबांची मागणी, स्वतंत्र मतदारसंघाला महात्मा गांधींनी कडाडून विरोध केला. निर्णय काही होत नव्हता. आणि त्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी असणारे इंग्लंडचे त्यावेळेसचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी एक असा उपाय सुचवला की तुमचा जर आपसामध्ये निर्णय होत नाही तर तो निवाडा देण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवत, असं तुम्ही एक निवेदन मला द्या आणि मी जो निवाडा देईल तो तुम्ही सर्वांनी मान्य केला पाहिजे. असं निवेदन महात्मा गांधींसहित अन्य सदस्यांनी रॅमसे मॅकडोनाल्ड यांना दिलं. त्या निवेदनावर महात्मा गांधींनी सही केली. बाबासाहेबांनी त्या निवेदनावर सही केली नाही. कारण बाबासाहेबांची भूमिका ही अशी होती की आरक्षण, राखीव जागा, तर राजकारणात असतील, नोकरीतील असतील, या अस्पृश्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न
मी कोणत्याही दुसऱ्या माणसाच्या इच्छेवर सोपवणार नाही. बाबासाहेबांनी ती सही केली नाही. या घटनेचं वर्णन करताना बाबासाहेबांचे एक चरित्रकार धनंजय कीर हे असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर डिड नॉट साइन दॅट मेमोरंडम. कारण काय? ही बिलीव्ड इन दी जस्टिस ऑफ हिज डिमांड्स. आपण सहसा असा शब्द प्रयोग करतो की माझ्या न्याय मागण्या, जस्ट डिमांड्स. धनंजय कीर ही बिलीव्ड इन द जस्टिस ऑफ हिज डिमांड. बाबासाहेबांचा स्वतःच्या मागण्यांच्या न्यायतेवर विश्वास होता. न्याय मागण्यावर नाही, मागण्यांच्या न्यायतेवर विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी तो शब्द प्रयोग केला. आणि नंतरचा इतिहास आपण सर्व जाणता. गुलबर्ग परिषद संपली, परत आले सर्व प्रतिनिधी आणि रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला निवाडा जाहीर केला. आणि बाबासाहेबांनी मागणी केल्याप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आलेत. रॅमसे मॅकडोनाल्ड जो निवाडा देतील तो मी मान्य करील ही भूमिका घेणाऱ्या महात्मा गांधींनी, सत्याचे प्रयोग करणाऱ्या गांधींनी तो निवाडा अमान्य केला आणि आमरण उपोषणाला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्यांनी सुरुवात केली. आणि आपण सर्व जाणता की देशाचा राष्ट्रपिता उपोषणाला बसलेला आहे. आणि तेही कुणामुळे? डॉक्टर आंबेडकरांसारख्या एका महारामुळे. आणि बाबासाहेबांच्या विरोधात मग त्यावेळेस कसं वातावरण निर्माण झालं असेल हेही सर्व आपण जाणतात, ते सांगायची मला काही गरज नाही. आणि त्या वातावरणामध्ये मग पुणे करार घडून आला. या पुणे कराराच्या संदर्भात एक स्वतंत्रपणे आपल्याला चर्चा करता येईल, एवढा तो महत्त्वाचा आणि गहन विषय आहे. पुणे करार घडून आला. स्वतंत्र मतदारसंघांच्या ऐवजी राखीव जागांची निर्मिती करण्यात आली. नोकरीमध्येही प्रतिनिधित्व देण्याचं ठरवण्यात आलं. आणि यानंतर मग सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती आणि या संविधानात करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद. आर्टिकल 15-16 मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे, आपण सर्व जाणता. आणि या आरक्षणाच्या विषयावर, या आर्टिकलवर संविधान सभेमध्ये ज्यावेळेस चर्चा सुरू होती त्यावेळेस काही लोकांनी असा आक्षेप घेतला की या आर्टिकलमध्ये सुरुवातीलाच म्हटलं गेलेलं आहे की नोकरीच्या क्षेत्रामध्ये देशातील जे जे कोणी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स असतील त्या सर्वांना समान संधी देण्यात येईल, इक्वल ऑपॉर्च्युनिटी. आणि ही समान संधी देण्यात येईल असं आपण म्हटल्यानंतर दुसरीकडे आपण मागासवर्गीयांसाठी जर आरक्षणाची तरतूद करणार असलो तर मग त्या समान संधीचं हे उल्लंघन होईल. ही समान संधी राहणार नाही, ते कॉन्ट्राडिक्शन होईल. आणि म्हणून ही आरक्षणाची तरतूद असता कामा नये वगैरे काही लोकांचा त्यावेळेस तो युक्तिवाद होता. त्या कलमाच्या सुरुवातीलाही समान संधीचं तत्व बोललं गेलं. इतकंच नव्हे तर आपल्या संविधानाची जी उद्देशपत्रिका आहे, जे प्रिॲम्बल आहे, त्या प्रिॲम्बलमध्ये सुद्धा आम्ही देशातील सर्व लोकांना समान संधी उपलब्ध करून देऊ ही भूमिका घेण्यात आलेली आहे. आपलं प्रिॲम्बल म्हणते की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचा श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री असतानाच्या काळात अमेंडमेंट करण्यात आली आणि धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद याची जोड या मूल्यांची देण्यात आली. तर भारताचं असं एक गणराज्य निर्माण करण्याचा आणि भारतातील सर्व लोकांना राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना आणि विश्वास याचे स्वातंत्र्य आणि दर्जा आणि संधीची समता, स्टेटस आणि सर्वांना समान संधी. आणि पुढे ही उद्देशपत्रिका म्हणते की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाचे ऐक्य आणि अखंडत्व अबाधित ठेवणारी बंधुता या देशातील सर्वांना प्राप्त करून देण्याचा
देण्याचं आश्वासन देणारं हे संविधान आम्ही स्वतः अधिनियमित करून आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतः प्रती अर्पण करीत आहोत. आता इथे या उद्देशपत्रिकेने देशातील सर्व लोकांना अभिवचन दिलेलं आहे की आम्ही समान संधी प्राप्त करून देऊ, तिथे विषमतेचं धोरण असणार नाही. आणि घटना समितीमध्ये हा मुद्दा मांडून विरोधकांनी असं म्हटलं की हा विरोधाभास होईल. एकीकडे उद्देशपत्रिकेमध्ये सर्वांना समान संधी मिळेल असं आपण सांगतो आहोत, आणि दुसरीकडे मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद करून त्या समान संधीच्या तत्वाला आपण छेद देतो आहोत. हे कॉन्ट्राडिक्शन आहे, हा वदतो व्याघात आहे. आणि म्हणून आरक्षणाची मागासवर्गीयांसाठी तरतूद असता कामा नये. याला बाबासाहेबांनी उत्तर दिलं. बाबासाहेब उत्तर देताना त्यांनी 3 गोष्टी नमूद केल्या की 3 मुद्दे पुढे मांडण्यात आलेले आहेत. पहिली गोष्ट, सर्व जे कोणी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स असतील त्या सर्वांना समान संधी देण्यात येईल. मी आपल्यासमोर संक्षिप्तमध्ये थोडक्यात आपल्याला काही मुद्दे आपल्यासमोर मांडेल. हा जो निर्णय आहे, हा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिला, सुप्रीम कोर्टाचा जो बेंच आहे, ह्या बेंच बरोबर एक विशिष्ट असा अजेंडा ठेवला होता. ह्या निर्णयाची पार्श्वभूमी मला असं वाटते जांभूळकरांनी फार व्यवस्थित मांडलेली आहे आणि इतर लोकांनीही त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पार्श्वभूमी हे आहे की मागच्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये काही राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना तर रिझर्वेशन आहे, त्यानंतर ओबीसीला आलं आहे. पण काही राज्यांनी अनुसूचित जातीच्या अंतर्गत आणि जमातीच्या अंतर्गत काही टक्के जागा ह्या रिझर्व केल्यात आणि त्यांना दिल्यात. आंध्र प्रदेशामध्ये मालामादिकामध्ये त्याचं विभाजन केलं, त्यानंतर तामिळनाडूमध्ये, त्यानंतर बिहारमध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे पंजाब आणि हरियाणामध्ये मजबी शीख जे दलित शीख आहेत त्याला मजबी शीख म्हणतात, आणि वाल्मिकी समाज आणि उरलेला वर्ग ह्यामध्ये रिझर्वेशनची विभागणी केली. पंजाबमध्ये अनुसूचित जातीची संख्या फार मोठी आहे, जवळजवळ 32% पॉप्युलेशन आहे, त्यांची डिव्हिजन त्यांनी केलं. त्याच्या विरोधामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि म्हणून मग पंजाबच्या हायकोर्टाने हा निर्णय उच्च बेंचनं, जास्त बेंचनी याच्यावर निर्णय घ्यावा अशी त्यांनी रिकमेंडेशन केली, आणि म्हणून मग हा निर्णय सुप्रीम कोर्टाबरोबर आला. मला असं सांगण्यात आलेलं आहे की ह्या संबंधीच्या ज्या याचिका आहेत सुप्रीम कोर्टासोबत, ह्या 10-15 वर्षापासून पडून आहेत. असं नाही आहे की ती आताच नव्यानं आलेली आहे. पण ह्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हे जे निवेदन आहे ते सब घेतलं आणि त्याच्यावर निर्णय दिला. तो सुप्रीम कोर्ट के सामने जो इश्यूज थे वो 2 इशू थे. एक तो ये है कि पंजाब, हरियाणा और दूसरे राज्यों ने जो विद इन दी शेड्यूल कास्ट या विद इन द शेड्यूल ट्राइब उसको सब क्लासिफाई करके जो रिजर्वेशन दिया, ये कॉन्स्टिट्यूशनली सही है या गलत है? आप सब क्लासिफाई कर सकते हो क्या? इसकी विभागनी कर सकते हो क्या? और कर सकते हो तो उसको आप रिजर्वेशन दे सकते हो क्या? और ये कॉन्स्टिट्यूशनली कितना वैलिड है? तो ये इशू सुप्रीम कोर्ट के सामने था और उसी के ऊपर उन्होंने निर्णय दिया है. इसमें
जो सुप्रीम कोर्ट ने फिर 3 सवाल जो 2 सवाल है उसके ऊपर अपना निर्णय दिया कि कॉन्स्टिट्यूशन कोई बाधा नहीं बनती है सब क्लासिफिकेशन करने के लिए या अनुसूचित जमाती और जाति को विभाजित करने के लिए, और रिजर्वेशन दे सकती है, और वो रिजर्वेशन एक विशिष्ट मानदंड के साथ या क्राइटेरिया के साथ वो दे सकती है। और जो सबसे बैकवर्ड क्लास है विद इन द शेड्यूल कास्ट या विद इन द शेड्यूल ट्राइब, उसको आप रिजर्वेशन दे सकते हो। अच्छा, इसमें ये जो निर्णय दिया ये बेसिकली चीफ जस्टिस साहब ने पूरे बेंच के लिए लिखा है, और फिर और लोगों ने उसको सम्मति दी है, जिसमें सभी जज है, एक जज छोड़ के। तो पहला तो ये मुद्दा है, लेकिन थोड़ी सी ये भी समझ लेना चाहिए कि हालांकि सुप्रीम कोर्ट के सामने, बेंच के सामने इशू ये था कि भाई उपवर्गीकरण करके हम कुछ क्लास को विद इन द शेड्यूल कास्ट रिजर्वेशन दे सकते या नहीं है, और ये घटना के हिसाब से ठीक है या नहीं, इसके आगे कुछ था नहीं। तो इन्होंने, बेंच ने तो कहा कि भाई उपवर्गीकरण कर सकते हो, कुछ मानदंड के आधार पे आप मोस्ट बैकवर्ड क्लास को आइडेंटिफाई कर सकते हो, और फिर उसको आप एक परसेंटेज दे सकते हो रिजर्वेशन में। उसकी अलग अलग उन्होंने मेथड दी है, फाइनल ओपिनियन उन्होंने दिया नहीं, उन्होंने इतना ही कहा कि ये जो मेथड है रिजर्वेशन देने की ये कॉन्स्टिट्यूशनली वैलिड है, उसके बारे में मैं बाद में चर्चा करूँगा। तो ये निर्णय उन्होंने दिया। लेकिन सबसे इम्पॉर्टेंट बात जो है वो हम लोगों ने समझ लेनी चाहिए, वो ये है कि वो जज बेंच जो है वहाँ नहीं रुका, उनका जो मैंडेट था उसके आगे चले गया। उन्होंने फिर क्या किया कि भाई शेड्यूल कास्ट को क्रीमी लेयर भी लगाना चाहिए या नहीं, ये मैंडेट में था नहीं, ये अपने आप जज ने इस इश्यू को अपनी जजमेंट में लिखा। इसमें आप जजमेंट देखेंगे तो चीफ जस्टिस साहब की एक जजमेंट है, वो सिर्फ कन्फाइंड रहे सब क्लासिफिकेशन में, और दूसरा जो फिर है वो क्रीमी लेयर का है, जिसमें गवई साहब ने अलग से लिखा है, पंकज मित्तल ने अलग से लिखा है, और भी तीनों जज जो है उन्होंने सेपरेटली लिखा है। तो ये जो तीनों जज है इन्होंने ये बाकी के जज जो है इन्होंने और इश्यू को भी चर्चा में लिया और अपनी राय दी। इसमें है, ये बहुत छोटा दिख रहा है, उधर मत देखिए, ये टेक्नोलॉजी कुछ काम नहीं करती है। उन्होंने ये कहा कि भाई क्रीमी लेयर शेड्यूल कास्ट को लागू करना चाहिए या नहीं, इसके ऊपर राय दी। अच्छा, वहाँ नहीं रुके तो फिर उन्होंने कहा कि भाई रिजर्वेशन जो है इसकी टाइम लिमिट भी होनी चाहिए, कहाँ तक चलता रहेगा। वहाँ पर भी नहीं रुके, उसके आगे गए और उन्होंने कहा कि वो ऐसा करे कि रिजर्वेशन सिर्फ एक बार ही आप इस्तेमाल करो, एक बार लिया उसके बाद मत लीजिए, या फिर 1 जनरेशन के लिए ले लीजिए। तो ये तीसरा इशू था, वहाँ पर भी नहीं रुके वो। तो उन्होंने ये कहा कि ऐसा होना चाहिए कि रिजर्वेशन के लिए इकोनॉमिक क्राइटेरिया लगाना चाहिए, आर्थिक आधार होना चाहिए। उसके कारण क्या है क्या नहीं मैं आपके साथ चर्चा करूंगा। उसके आगे और वो चले गए, स्पेशली पंकज मित्तल, उन्होंने कहा भाई इफिशिएंसी, रिजर्वेशन जो है इनएफिशिएंसी लाता है, यदि इनएफिशिएंसी आधार के ऊपर भी रिजर्वेशन को हमने रखना नहीं चाहिए एक तरीके से। पंकज मित्तल और आगे जाते हैं, वो कहते कि ये कास्ट बेस्ड रिजर्वेशन नहीं होना चाहिए, आपको न्यू पॉलिसी बनाइए, न्यू ब्रांड पॉलिसी, ये वर्ड है उनके, ये अल्टरनेटिव पॉलिसी। और वो वहीं नहीं रुके तो उन्होंने फिर अपनी राय दे दी कि भाई एंशियंट इंडिया में तो कास्ट सिस्टम था ही नहीं, वर्ण सिस्टम थी, वर्ण सिस्टम बेस्ड ऑन क्वालिटीज ऑफ पर्सन, और वो एक अच्छी है।
ये क्यों उन्होंने लिखा कुछ समझ में नहीं आया, लेकिन उससे एक तरीके से मानसिकता नज़र आ रही है। तो कुल मिला के मैं ये आपको बताने की कोशिश कर रहा हूँ कि ये जो जजमेंट है ये बहुत गंभीर जजमेंट है। ये एक इशू के लिए होता तो अलग बात थी, लेकिन जज फारूके ने जितने भी पहलू रिजर्वेशन के हैं उस सब पहलू से उन्होंने उनको एक तरीके से क्रिटिसाइज किया और अल्टरनेटिव दिया। तो इतना आसानी से और इतने हल्के से इस डिसीजन को लेना ठीक नहीं होगा, क्योंकि मुझे ऐसा लग रहा है एक तरीके से ये ज़बरदस्त अटैक है रिजर्वेशन पे ऑन ए मल्टीपल एंगल। ऐसा कुछ छूटा नहीं है। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब में सब क्लासिफिकेशन हो और मोस्ट बैकवर्ड को ज़्यादा प्रेफरेंस दो, जो थोड़े से एडवांस है उसको कम दे दो, क्रिमिनल ले आओ, इकोनॉमिक क्राइटेरिया ले आओ, एक जनरेशन के लिए रखो, एक ही बार रिजर्वेशन दे दो, इनएफिशिएंसी से आधार के ऊपर रिजर्वेशन अच्छा नहीं, अल्टरनेटिव पॉलिसी कुछ लाओ कास्ट के बजाय। तो आप देखेंगे कि कोई ऐसा पहलू बचा नहीं है जिसके ऊपर उन्होंने एक तरीके से क्रिटिसाइज नहीं किया, अटैक नहीं किया और रिजर्वेशन के खिलाफ बात नहीं की। अच्छा, अब ये मैं आपके सामने जो ब्रीफली जो विचार रखूंगा वो ये रखूंगा कि जो मेन डिसीजन है सब क्लासिफिकेशन ऑफ शेड्यूल कास्ट फॉर रिजर्वेशन पर्पजेस और बाकी भी जो और सारी जो 4-5 सजेशन दी है, उन्होंने उसको घटना की प्रोविजन क्या है, घटना उसको अलाउ करती है नहीं, इसको स्टडी करके बताया कॉन्स्टिट्यूशनली वैलिड है या नहीं। सब क्लासिफिकेशन या क्रीमी लेयर है, इकोनॉमिक क्राइटेरिया या और भी इंडिकेटर जो है और भी जो एस्पेक्ट है वो उन्होंने बताए। और उन्होंने जनरली पहली जो मेन डिसीजन है उसके बारे में ये कहा कि ये तो बिल्कुल कॉन्स्टिट्यूशन वैलिड है। इसके पहले जो जज थे उन्होंने तो उसको नकारा था, कुछ जज ने नकारा, कुछ ने एक्सेप्ट किया, लेकिन ये बेंच ने कॉन्स्टिट्यूशनल वैलिडिटी उसको प्रदान की और इसलिए उन्होंने सपोर्ट किया। लेकिन सबसे बड़ी बात है जिससे मैं थोड़ा सा परेशान रहा पढ़ने के बाद, वो ये है कि उन्होंने जजमेंट देते वक्त कुछ एकेडमिक नॉलेज भी इस्तेमाल किया। SC/ST की स्थिति के बारे में और रिजर्वेशन की स्थिति के बारे में, और जो नॉलेज जनरेट होता है वो एकेडमिशियन करते हैं। हजारों लोग लिखते हैं रिजर्वेशन कैसा काम कर रही है, कैसी नहीं कर रही है, किसको फ़ायदा हुआ, किसको नहीं हुआ, इफ़िशिएंसी हुई या नहीं, ये सारा बड़ा मैसिव अभ्यास होता है। उन्होंने उस जो नॉलेज है एकेडमिशियन ने जनरेट किया है वो पब्लिक डोमेन में है, उसका भी इस्तेमाल किया है अपनी आर्ग्यूमेंट को सपोर्ट करने के लिए। तो मैं आपके सामने लीगल सपोर्ट जो कि उन्होंने जस्टिफाई किया उसमें नहीं जाऊंगा, क्योंकि मेरी कैपेबिलिटी भी नहीं है, और उसमें जो है वो पॉइंट ऑफ व्यू है। यदि आप सिर्फ सब क्लासिफिकेशन ही लोगे तो कम से कम 3-4 ऐसे बेंच है जिन्होंने सपोर्ट किया, 3-4 ऐसे बेंच है जिन्होंने विरोध किया। अब बताइए क्या करें। हम जो नॉन लीगल एकेडमिशियन है उसको ये समझ में नहीं आता, सत्य तो एक ही होता है ना। यहाँ तो 4 बेंच ने एक बार कहा कि नहीं और 4-5 बेंच ने कहा कि ये है, तो ये तो सारा फिर मैटर ऑफ ओपिनियन हुआ। आप अपने लेवल पे अपने तरीके से जस्टिफाई कीजिए। तो इसलिए मैं लीगल एस्पेक्ट में जाऊंगा नहीं, लेकिन आपके सामने ब्रीफली इसकी एकेडमिक वीकनेसेस जो है, मैं शुरू में आपको बता दूं कि ये लीगली जस्टिफाइबल है या नहीं वो अलग बात है, कुछ लोग कह रहे नहीं है, लेकिन एकेडमिक आर्गूमेंट जो उन्होंने उनके डिसीजन के सपोर्ट में लाई उसमें बहुत कमियां है, उसमें बहुत लिमिटेशंस है, और उस एकेडमिक आर्गूमेंट पे आप, मेरा ख्याल है आप उसको जस्टिफाई नहीं कर सकते। तो चलिए मैं पहली डिसीजन लेता हूं आपके सामने कि भाई ये जो सब क्लासिफिकेशन है
इसमें उन्होंने क्या किया है। सब क्लासिफिकेशन में उन्होंने छोटी सी बात है, उन्होंने एक शुरू में क्या किया है कि शुरू में ये कहा उन्होंने, चीफ जस्टिस साहब ने अपनी वैचारिक भूमिका रखी। उस वैचारिक भूमिका में उन्होंने ये बात की कि देखिए भाई, कॉन्स्टिट्यूशन ये चाहती है, कॉन्स्टिट्यूशन का मैंडेट ये है कि रिजर्वेशन के तहत सबको समान संधि मिले। रिजर्वेशन में जो सबकास्ट आती है, जो ट्राइबल आते हैं, उनको सबकास्ट जो है और सब ट्राइब जो है सबको फायदा हो, उनको वो समृद्ध समानता कहते हैं, सब्सटेंशिव इक्वेलिटी कहते हैं, कि ये होनी चाहिए। लेकिन उनका यह कहना है कि यदि कुछ सब कास्ट को या कुछ सब ट्राइब को ज़्यादा शेयर मिला पब्लिक एम्प्लॉयमेंट में और कुछ को ज़्यादा मिला, तो इसका अर्थ यह है कि समृद्ध समानता नहीं अचीव कर पा रहे, जो घटना का गोल है। ये उन्होंने अपना वैचारिक आधार रखा। दिनांक 1 ऑगस्टला जो अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाबद्दल जो न्यायनिवाडा झाला, तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने जो न्यायनिवाडा केला, तेव्हापासून समाजामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण निर्माण झालं आणि वेगवेगळ्या स्तरातून त्याची चर्चा होत आहे। अशाच प्रकारची चर्चा या आज व्हावी आणि आरक्षण परिषद घ्यावी याच्याकरता प्रेरणा देणारे आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर थोरात सर यांनी आम्हाला उत्साहित केलं। त्यामुळे आज ही आरक्षण परिषद शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन या तिन्ही संस्थाचे विद्यमाने आज ही परिषद घेण्यात आली। या आरक्षण परिषदेचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात सर यांनी विस्तृत या विषयावर भाष्य केले। त्याबद्दल मी या तिन्ही संस्थेतर्फे त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे याच विषयासंबंधी भाष्यकार आयुष्यमान प्राध्यापक अशोक गोडघाटे सर, माननीय प्रभू राजगडकर सर, डॉक्टर संजय शेंडे सर आणि माननीय चिमनकर सर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले। त्याबद्दल मी या सर्वांचे या तिन्ही संस्थेतर्फे आभार मानतो। त्याचप्रमाणे आपण आज मोठ्या संख्येने या आरक्षण परिषदेला उपस्थित झाला, त्याबद्दल सुद्धा मी आपले सर्वांचे आभार मानतो। ही शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशनचा हा हॉल आहे आणि या हॉलचा उद्देश हा हॉल किंवा हे स्थान हे सामाजिक चळवळीचे केंद्र व्हावे, हा उद्देश शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाने घेतलेला आहे। आपण सर्व आपापले वेगवेगळ्या विषयावरचे कार्यक्रम या हॉलमध्ये घ्यावे अशी मी आपला विनंती करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्या विद्याताई चौरी पगार आहेत यांनी कार्यक्रमाचे संचालन उत्तम प्रकारे केलं, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो। आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, किशोर खांडेकर, डॉक्टर अनिल हिरेकर, डॉक्टर ओम प्रकाश चिमणकर, डॉक्टर विकास जांभूळकर, डॉक्टर श्रीकांत भोवते, डॉक्टर शालिनी लिहितकर, डॉक्टर प्रवन खोब्रागडे आणि डॉक्टर वर्षा धुर्वे, आयुष्यमान अमन कांबळे या सर्वांचे सुद्धा मी या तिन्ही संस्थेतर्फे आभार प्रदर्शित करतो आणि इथेच थांबतो। जय भीम।